बॅक टू अनुचा अड्डा. तर आज मी आलेले आहे तिकोना किल्ल्यावरती. तिकोना किल्ला हा 1657मध्ये आपल्या शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील केलेला आहे आणि त्याला त्रिकोणी 3 कोना आहेत म्हणून त्याला तिकोना असे म्हटले जाते. याला वितंगड असेही म्हणतात. तर आता पुढे मी आता सध्या ट्रेकिंग चालू आहे, पुढे तुम्हाला दाखवते हा किल्ला कसा आहे. मिड लेवल ट्रेकरसाठी हा किल्ला आहे, बिगनरसाठी पण आहे. येऊ शकता तुम्ही. जास्त हार्ड पण नाही, जास्त सोपा पण नाही. हा आहे किल्ल्याच्या एका साईडचा व्ह्यू. ते तुम्ही बघू शकता. किल्ल्याचं एक त्रिकोणाचा आपल्याला कोना दिसत आहे आणि ही आहे त्याची दुसरी साईड 360. तिकोना किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार. मी हे जे आतमध्ये दगडात कोरलेली आहे त्याला दिवडी बोलतात. आता मी सध्या आहे वेताळ दरवाजामध्ये. हा आहे तो, जे की तुम्ही बघू शकता. एका साईडला तुम्हाला स्तंभ दिसेल आणि दुसऱ्या साईडला दिसणार नाही, जे सध्या आता तुटलेले आहेत. हे आहे तळजाई माता मंदिर. इथे ध्यान मंदिर पण आहे. हा इथे एक शंख ठेवलेला आहे. असे त्याच्याकडे बघून असे वाटत आहे खूप जुना आहे. साप सुरुळी बघा, साप सुरुळी कशी थांबली बघा बघून. भक्ती पण आहे माझ्याकडे. हा आहे चुन्याचा घाणा. दगडाची चाक आहे जिथून चुना दळण्यासाठी यूज केले जात होते आणि याच्याच घाण्याच्या ह्या चारामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेल, फळ यासारखे सर्व पदार्थ एकत्र केल्यावर हे जे चाक आहे ते बैलाच्या साह्याने फिरवले जात होते आणि हे चाक फिरल्यामुळे ते सर्व पदार्थ एकत्र व्हायचे, एकजीव व्हायचे आणि मग ते आपण नंतर बांधकामासाठी यूज करायचो. आपण म्हणजे आपले मावळे. ह्या पायऱ्या चढताना व्यवस्थित आणि सुरक्षितरित्या चढावे अशी इथे सूचना पण दिलेली आहे बालेकिल्ल्याकडे जाताना. हा आहे बालेकिल्ल्याचा दरवाजा. चढून जात आहे आता मी. इथून एका हातात फोन, इथे आत आल्यावर टाकी. इकडे पिण्याचे पाणी आणि लेणी आहे. बघूयात आपण कशी आहे लेणी. तर हा आहे बालेकिल्ला. तुम्हाला एक दिसेल रोड.
त्या रोपला धरून वरती यावे लागत आहे. बेडूक बेडूक. तर हे आहे इथे त्यांनी सुरक्षितेसाठी असे हे पण लावलेले आहे, ज्याला धरून तुम्ही चालू शकता. सेम जेव्हा तुम्ही हात चढून येता बालेकिल्ला तेव्हा पण आहे. आता बालेकिल्ला म्हणजे की एक जेव्हा गडावरती हल्ला झाल्यावरती एक सुरक्षिततेचे ठिकाण म्हणून प्रोटेक्शन लेअर, सेकंड प्रोटेक्शन लेअर आपण त्यांना म्हणू शकतो, की जिथे येऊन ते राहू शकतात सुरक्षितरित्या. हे आहेत धान्याचे कोठार. बेडकाचे आवाज पण येतात. इथे पाणी साठलेलं आहे आणि इकडची लेणी. हे आहेत आपले सह्याद्रीचे डोंगर, डोंगर रांगा. आता इथे पावसाळ्यात आलो तर आपल्याला हे व्ह्यू असे दिसत नाहीत. मेन मुद्दा धुकं जे असतात त्याच्यामुळे हे सगळे डोंगर दिसतच नाहीत. ही आहे गडाची तटबंदी. चढून वरती आलेलो आहे किल्ले तिकोनावरती. इथे आहे वितंडवेश्वर महादेव मंदिर, ते वालं व्हाईट वालं. आतमध्ये जाणार आहोत आता आपण. हा जो आहे तो तिकोनाचा दुसरा कोना आहे. अशा एका पॉइंटला थांबले आहे. तिथून आपल्याला 4 स्पॉट दिसत आहेत. 4 नाही 5 स्पॉट. इथे एक छोटंसं वागेश्वर मंदिर आहे, जे खूप छोटं आहे, जे दिसणार नाही. मी झूम करते पण तरी पण नाही. हे वाले जे दिसत आहे ते वागेश्वर टेम्पल आहे, ज्याचा तुम्हाला ब्लॉग भेटून जाईल. आणि पुढे गेल्यावर हा आहे आपला पवना डॅम. तिथून पुढे गेल्यावरती हा आहे तुंग किल्ला. आणि इकडून पुढे गेल्यावरती हे जे 2 दिसत आहे जोडी, ते आहे विसापूर. हा आहे लोहगड आणि हा आहे विसापूर किल्ला. विसापूर किल्ल्याचा पण ब्लॉग तुम्हाला भेटून जाईल. हा जो दिसत आहे तो तिसरा कोना आहे तिकोनाचा. ते पाण्याची टाकी पण आहे. खाली जायला पायऱ्या सुद्धा आहेत. फायनली पूर्ण झालेला आहे ट्रेक. सकाळी 9:30ला चालू केला होता, आता वाजले आहेत अरे यार 12:30, 12:35. 3 तासात पूर्ण ट्रेक झाला आहे. 3 तास थोडासा टाईमपास करत करत केल्यामुळे लागले. एवढा वेळ नाही लागणार पण ठीक आहे.